तर तुम्ही बघितलं असणार सकाळी 5 वाजता ह्या तिळशेश्वरावर किती गर्दी असते। तर हे आहे तिळशे गावाचं महादेवाचं मंदिर। तर गाईज आज आहे महाशिवरात्री आणि आज आम्ही सकाळी पहाटे 5 वाजता महादेवाच्या दर्शनाला आलो आहे आणि तुम्ही बघितले असणार इथे गर्दी किती बघायला मिळते। तर हे जे महादेवाचं मंदिर आहे हे वाडा तालुक्यातील एका तिळशे गावामध्ये वसणारं एक महादेवाचं मंदिर आहे आणि हे मंदिर खूप जुनं आहे आणि इथे भक्त भाविक इथे दर्शनासाठी दरवर्षी महाशिवरात्रीला येत असतात आणि इथे भक्त भाविकांची गर्दी असल्यामुळे इथे खूप मोठी जत्रा सुद्धा लागलेली असते। तर माझ्यासोबत आहेत माझा भाऊ पवन आणि माझा कझन प्रीतम ब्रो, यांनी सुद्धा माझ्यासोबत महादेवाचं दर्शन केलं आहे आणि आम्ही आता इथे वेट करू की इथे कधी गर्दी जमते आणि कधी आम्ही जत्रा फिरतो आणि कधी तुम्हाला ही जत्रा दाखवतो। सध्या तरी इथे फक्त भाविक रांगेमध्ये उभे राहिले आहेत आणि इथे रांग मात्र खूप मोठी लागली आहे। बरं झालं आम्ही सकाळी 5 वाजता इथे आलो आणि जवळजवळ 1 तासाने आम्हाला दर्शन भेटलं। तर तसं तर बघायला गेलं तर हे तिळशेश्वर जे मंदिर आहे महादेवाच्या मंदिरासाठी फेमस नाही आहे। जवळजवळ 10 इंचचे मासे आपल्याला इथे बघायला मिळतात आणि ते मासे महाशिवरात्रीच्या दिवशी तसं तर बघायला गेलं तर प्रत्येक दिवशी आपल्याला ते मासे बघायला भेटतात, पण महाशिवरात्रीच्या दिवशी ते मासे थोडे जास्तच क्वांटिटीमध्ये आपल्याला बघायला मिळतात। तर सध्या तर पब्लिक तर यायची बाकी आहे आणि गर्दी व्हायची बाकी आहे। तर तुम्हाला मी माशांचं दर्शन करवतो आणि इथला जो मॉर्निंग व्ह्यू आहे तो दाखवतो। नाही तो का इथूनच उडी मार मस्त शॉट येतो। स्टील शॉट घे, स्टील मासे तर आलं पाहिजे। स्टील शॉट घे, शॉट घे ना। 2 मिनिट थांबा। तसं बघायला गेलं तर इथं मॉर्निंगमध्ये मासे पण बाहेर नाही निघले आहेत आणि इथे गर्दी पण खूप कमी आहे। तर त्यासाठी मी आता शूट नाही करणार। काही वेळ झाल्यानंतर इथे गर्दी झाल्यानंतर आणि जे मासे आतमध्ये दडलेले आहेत ते बाहेर निघाल्यानंतर मी शूटिंग काढायला सुरू करेन। फिरता फिरता मला तेजस धोबी हे माझे मित्र, कॉलेज मित्र इथे भेटलेले आहेत। तर तुम्ही काय बोलू शकणार ह्या तिळशेश्वराबद्दल? सगळ्यात आधी हर हर महादेव, नमो पार्वती पते, हर हर महादेव रोहित। खरं तर समस्त हिंदू बांधवांना सर्वात आधी महाशिवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि एकच विनंती करीन की आपल्या हिंदू धर्मामध्ये शंकराचार्यांना खूप सारं महत्त्व आहे। तर आपल्या भागातील विभागातील सगळ्यांना विनंती करीन की तिळसे नगरीमध्ये सन्माननीय परमपूज्य श्री श्री शंकराचार्य महाराज इथे आलेले आहेत, त्यांच्या दर्शनाला सगळ्यांनी या। आम्ही आलोय, आपण सुद्धा या। तर हे माझे तेजस धोबी, माझे कॉलेज मित्र आज आपल्याला इथे भेटले आहेत आणि इथे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे बोलवाक्य दिलं आहे आणि त्यांचे हे 2 शब्द ऐकून तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा। तर चला तुम्हाला बाकीचा ओव्हरव्ह्यू दाखवतो। अजून एक माझ्या मित्राच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आपल्या माणसाला मोठं करायला शिका। तर धन्यवाद तेजस भाऊ।
तर मित्रांनो बघायला गेलं तर डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत इथे सगळ्या गोष्टी आपल्याला जत्रेमध्ये हे बघायला मिळत आहेत. तर हे इथे बघू शकता आपल्याला टेडीबेअर किती बघायला मिळत आहेत. पण जाऊ दे, आम्ही काय नाही, मला हत्तीच घेतात. ठेवून दे जमाईला. एकदम सस्ता है 250 फोरके गोल्डीचा ड्रोन आपल्याला भेटत आहे 1800 रुपये. कोणाला घ्यायचं असेल तर येऊ शकता इकडे. याच्यावर थोडासा रहती है और रिमोट में सेल लगता है. आप कोई भी गाड़ी लोगे ना, देखो गाइस, आरसी कार. फिर सादा आएगा, रिमोट वाला नहीं. हे बघा, आरसी कार आहे. 555 जंबो इधर रख के निकाल 1000 रुपये ला. बेटा, इधर से चालू हुआ. मित्रांनो माहिती नाही का इथे मासे बघायला नाही भेटत आहेत, कारण की मासे बाहेर निघलेच नाहीत लोकांना दिसण्यासाठी. तुम्ही बघू शकता इथे मासे बाहेर निघलेच नाहीत. तर मित्रांनो बघायला गेले तर इथे हळूहळू गर्दी वाढत आहे. आता जवळजवळ 9:30 वाजले आहेत इथे, आणि माशांचा इथे अतापता नाही आहे. मासे निघले नाही आहेत. माशांना बघण्यासाठी माणसं तर खूप जमले आहेत, मासे काही निघले नाहीत. असे न निघण्याचं ठोस कारण आम्हाला तर माहिती नाही, पण आमचं थोडंसं मूड ऑफ झालं आहे. आम्हाला तुम्हाला मासे दाखवायचे होते मेन म्हणजे, आणि जवळजवळ 10 वाजलेत, माशांचा अतापता नाही आहे. आणि हळूहळू गर्दी पण वाढत आहे, आणि हळूहळू उन्हाचा ताप पण वाढत आहे. आताच जास्त वेळ लागले. काय ट्रॅक्टर भरून आली आली आली, चालून ठेव चालून ठेव.